ठीक आहे बघा, मी जर समजलं नसेल तर आणखी समजून सांगतो व्यवस्थित. बघा मी काय म्हणतो. सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. केलं सिलेक्ट, आणि नंबरिंग कुठं द्यायची? सबस्टिट्यूएंट म्हणजे हा जोडलेला भाग जो आहे का नाही बाजूला, हा सबस्टिट्यूएंट आहे, कळते? मग इकडून नंबरिंग द्या, तिकडून जो जवळ पडला पाहिजे. 1 2 3 4. मग अगोदर सबस्टिट्यूएंटचा विचार करा. हा दुसऱ्या नंबरला जोडलाय म्हणून लिहा 2 नंबर इथं. त्याचं नाव आहे मिथिल म्हणून त्याला मिथिल लिहा, कॉमा. किती कार्बन आहे टोटल होत? 4 कार्बन. 4 कार्बनचं नाव काय? ब्यूट. बरोबर. आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळं एन. क्लिअर झालं? क्लिअर. ओके. आता कधी कधी हा जो सबस्टिट्यूएंट आहे एकाच वेळेला, म्हणजे एकाच उदाहरणामध्ये 2 वेळेस, 3 वेळा, 4 वेळा येतो. असं जर आलं तर त्यासाठी आपल्याला हे लक्ष ठेवायचं. काय लक्षात? जर समजा एखादा सबस्टिट्यूएंट जर एक वेळेस आला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपण त्याचं नाव लिहितो, बरोबर. पण जर तो 2 वेळेस आला तर त्याच्या नावाच्या अगोदर डाय वापरा. काय वापरायचं? डाय. डी आहे, डायचा अर्थ असतो 2. जर तो 3 वेळेस आला तर त्याला वापरा ट्राय. आणि तोच जर 4 वेळा आला तर त्याला वापरा टेट्रा. कळते? हे लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. जर तो 2 वेळेस आला तर त्याला डाय वापरा, जर तो 3 वेळेस आला तर त्याला ट्राय वापरा, आणि जर तो 4 वेळेस आला तर त्याला टेट्रा यूज करायचे. तुम्हाला काय यूज करायचा? टेट्रा आपल्याला ते वापरायचं आहे. ठीक आहे. सांगतो मी, तस तर लिहून घेतले अगोदरच लिहून घ्यायचे तुम्हाला. बरोबर, ठीक आहे, चालतंय, लिहून घेतो. तस तर माझ्याकडे व्हिडिओ बी तयार झालेला आहे. पण थांबा, 1 मिनिट थांबा जरा. हे झालं का रे? ओके, नवीन स्लाइड. हे लिहून घ्यायचे म्हणताय ना तुमचं ते? ओके, हे म्हणताय का? बरं, ठीक आहे, घ्या लिहून. त्याच्यानंतर पुढचं काय राहिलं शिकवायचं आपलं? तर हे बेसिक आहे बरं का सगळं तुमच्या चॅप्टरचं. तेवढा व्हिडिओ कट करून बरोबर. छोटे छोटे जास्त व्हिडिओ बनतात मग असं, त्याच्यामुळे थांबलो मी. चलू दे, काय म्हणा, थोडंसं रेकॉर्ड होईल. फास्ट लिहून घ्या तुम्ही. थोडस आता हलते. चला, आता ते एक्झाम्पल बघू ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट हा 2 वेळेस किंवा 3 वेळेस आला किंवा 4 वेळेस. ते मी आधी समजून सांगतो. बघा, तुम्ही जोपर्यंत माझ्याकडे व्यवस्थित लक्ष देणार नाही तोपर्यंत माझे कन्सेप्टच क्लिअर होणार नाही. तुम्ही थोडं म्हणजे लिहून घेणं आणि लक्ष देण्याचा फरक असतो, बरोबर. लिहून तर तुमच्या पुस्तकात बी आहे, पण ते तुम्हाला माहित नाही. लक्षात. चलो, आता एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट हा किती वेळेस आला? 2 वेळेस, 3 वेळेस किंवा 4 वेळेस. तरी मी आता तुमच्या लक्षात राहावं म्हणून या साईडला लिहून ठेवतो की तो किती वेळेस आल्यानंतर काय घ्यायचं आहे. लक्षात आलं? हा, जर तो समजा 2 वेळेस आला तर आपल्याला काय वापरायचं? डाय वापरायचं. जर तो 3 वेळेस आला तर काय वापरायचं? ट्राय वापरायचं, TRI. आणि जर तो 4 वेळेस आला तर काय वापरायचं? टेट्रा. ओके, आता लिहून एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल असा आहे, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड C, बॉन्ड CH3 बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. असा एक्झाम्पल दिला आपल्याला. एवढं काही घाबरायचं काही त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. मग काय करणार तर बघा, सिलेक्ट द कार्बन चेन. केली सिलेक्ट. नंबरिंग द्यायची. आता तुम्ही कोणीकडून जरी नंबरिंग दिलं तर सेम येते. तिकडून द्या किंवा इकडून द्या, काही चालेल. मग मी काय करणार, इकडून नंबरिंग देतो. चला, 1 2 3 4 5. आता थोडं व्यवस्थित लक्ष दिलात तर सबस्टिट्यूएंट हा एकाच ठिकाणी दोन आहेत, बरोबर का? पण सबस्टिट्यूएंट वेगवेगळे आहे का? नाही. हा पण CH3 आहे, हा पण CH3 आहे. जर बघा एकाच प्रकारचा सबस्टिट्यूएंट आहे आणि तो अनेक ठिकाणी असेल तर त्याच्या अगोदर नंबर लिहून घ्यायचं. बघा, 3 नंबरच्या ठिकाणी हा सबस्टिट्यूएंट आहे, 3 नंबर लिहिलं मी, कळतंय, कॉमा. परत 3 नंबर ठिकाणला हाच आहे का नाही? पुन्हा एकदा 3 नंबर, म्हणजे मी 3 नंबर ह्याच्यासाठी लिहिला, 3 नंबर ह्याच्यासाठी लिहिला. क्लिअर? ओके, नेक्स्ट. आता पुढे, आता मला याचं नाव लिहायचं आहे.
याचं नाव काय आहे मुळामध्ये? मिथिल. काय नाव आहे? मिथिल. पण किती वेळा आला हा? 2 वेळा. मग 2 साठी काय वापरणार आपण? डाय वापरणार. म्हणजे त्याचं नाव येणार डाय मिथिल. क्लिअर? लक्षात? कॉमा. आता याचे पूर्ण किती कार्बन आले? 5 कार्बन. 5 कार्बनचा कोण? पेंट. 5 कार्बनचा कोण? पेंट असतो. आणि सिंगल बॉन्ड म्हणून एनी डाऊट? दुसरं नाव असेल तर मी सांगतो, त्यावेळेस सांगतो. आणखी रूल्स स्टेप बाय स्टेप एक एक रूल्स घेतोय म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार. हे समजलं? आता आणखीन एक बघा. आता असंच एक उदाहरण आहे. दुसरा सबस्टिट्यूएंट आल्यावर काय करायचं ते पण सांगतो मी. मोठी कन्सेप्ट आहे, स्टेप बाय स्टेप घेत जाऊ. ठीक आहे. आता आणखीन एक एक्झाम्पल समजा. मी अशा प्रकारचं एक्झाम्पल घेतलो मी. हा, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड C बॉन्ड CH3. आता पहा, CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 आणि इथं H आहे. ठीक आहे. आता याकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे पण त्याच्यासारखंच एक्झाम्पल आहे. इथे सबस्टिट्यूएंट जो जोडलेला आहे, जोडलेला सबस्टिट्यूएंट तुम्ही बघू शकता 2 वेगवेगळ्या ठिकाणी आलाय का? आता मी जर इकडून नंबरिंग द्यायचं म्हणलो 1 2 3, किती नंबर राहिला? 3 नंबरला. पण मी इकडून नंबरिंग द्यायचं म्हणलो तर 1 2, बरोबर? जवळ कुठून पडते? या साईडने. मग इकडून नंबरिंग द्या. नंबरिंग इकडून देणार मी 1 2 3 4 5. क्लिअर? मी 5 आहे. मग मी इकडून नंबरिंग दिलो, बरोबर? हो, चालतंय. चालेल ना ते. हा, बघा इकडून नंबरिंग दिलं आपण. नंबरिंग इथून दिलं, इथं 5 आलं. आता नंबरिंग देत असताना दिल्याच्या नंतरची गोष्ट बघा. पहिला सबस्टिट्यूएंट कमीत कमी नंबरवाला घ्यायचा. किती नंबरला आहे? 2 नंबरला. मग मी घेतलं बघा 2. पण हा सारखाच आहे. इथं पण CH3 आहे, इथं पण CH3. म्हणून दोघांचे क्रमांक एकदाच लिहून घ्यायचे. कळतंय? दोघांचे क्रमांक एकदाच लिहून घ्यायचं. म्हणजे या CH3 साठी 2, कॉमा या CH3 साठी 3. समजलं? 2, 3. हा कोणता आहे? मिथिल आहे. पण किती वेळेस आला? 2 वेळेस. म्हणजे काय लो? डाय मिथिल. एकूण किती कार्बन आहेत? 6चं नाव 5 आहेत. किती? 5 आहेत. म्हणजे काय लो? पेंटेन. समजते? समजलं तुम्हाला? मग मी एक्झाम्पल देऊ तुम्हाला करण्यासाठी. घ्या एक्झाम्पल. कार्बन किती वेळेस लिहिलेत ते व्यवस्थित बघा बरं काय. चेक करून घ्या किती कार्बन आहेत ते. तुम्हाला कन्फ्युज होणे नंतर. चला, हे 2 एक्झाम्पल्स करून दाखव मला. एकच चुकले तिघांसाठी. ते काय आहे बघा. तर आता जे आपण एक्झाम्पल पाहिलो त्याच्यामध्ये सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली. नंबरिंग कुठून देणार? इकडून का तिकडून? या साईडने, कारण जवळ इकडून पडतो. नंबरिंग देऊन टाका 1 2 3 4 5 6 7. आता लक्षात येतं बघा. तर तुमचा जो सबस्टिट्यूएंट आहे हा 3 नंबरला अटॅच आहे. पण किती वेळा अटॅच आहे? 2 वेळा अटॅच आहे. म्हणजे तुम्हाला 3,3 घ्यावं. बरोबर का नाही? याच्यासाठी एक 3 आणि याच्यासाठी एक 3. आलं लक्षात? मग डॅश लिहा. मिथिल आहे, 2 वेळेस आहे, म्हणजे डाय मिथिल, कॉमा किती आहे टोटल? 7. म्हणजे कोण येणार? हेप्टेन. क्लिअर? आलं? मिस्टेक? आणि हे बरोबर आले, जवळपास सर्वांचं बरोबर आले.
सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, सिलेक्ट करून टाका. नंबरिंग द्या, इकडून नंबरिंग जवळ पडते. 1 2 3 4 5 6 नंबरिंग देत असताना अगोदर आपण या मिथिलचं लिहिणार म्हणजे 2 कॉमा या मिथिलसाठी 3 राईट. ठीक आहे, डॅश आणि डाय मिथिल कारण तो 2 वेळेस आला आणि टोटल किती आहे तो 6 म्हणजेच हेक्झेन. ए यांनी का लिहिलं, काय रिझन आहे ए लिहिण्याचं? सिंगल बॉन्ड आहे, सगळीकडे कसं आहे सिंगल बॉन्ड. जर एकाही ठिकाणी डबल बॉन्ड असता तर आपण ई याने घेतलं असतं, एकाही ठिकाणी ट्रिपल बॉन्ड असतं तर आपण काय घेतलं असतं वाय याने घेतलं असतं. समजलं? ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये एक नियम आणखीन ऍड होईल. आता तो पुढचा नियम काय बघा लक्षात. हे तर नियम समजला की. आता पुढचा नियम काय असतो, कधी कधी सबस्टिट्यूएंट एकाच्या ऐवजी जास्त येतात. सबस्टिट्यूएंट जास्त येतात बघा. मग जास्त सबस्टिट्यूएंट असताना कसं करायचं, म्हणजे सबस्टिट्यूएंट जे असतात ते 2 प्रकारचे असतात. ज्याला आपण हे सबस्टिट्यूएंट म्हटलं, ठीक आहे. हे किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे. म्हणजे एक असणार आहे तुमचा बॉन्ड CH3 आणि एक असणार आहे तुमचा बॉन्ड C2H5. बघा नीट लक्ष द्या. एक आहे बॉन्ड CH3 आणि दुसरा कोण आहे बॉन्ड C2H5. याचं नाव आहे मिथिल. याचं नाव काय आहे मिथिल आणि याचं नाव आहे इथिल. ह्या दोघांचे नावं लक्षात ठेवा. हा आहे मिथिल आणि हा आहे इथिल. हे 2 ज्यांना माहित आहे त्यांचं पुढचं IUPAC बरोबर येईल. आता एक एक्झाम्पल घेतो बघा लक्षात द्या. एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे दोन्ही जेव्हा मध्ये असतात तेव्हा करायचं कसं, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 बॉन्ड C2H5 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. हे एक एक्झाम्पल दिलं. आता तुम्ही बघू शकता या एक्झाम्पल मध्ये एकाच वेळेला 2 काय आलेले सबस्टिट्यूएंट आहेत का नाही. एक आहे CH3 आणि दुसरा कोण आहे C2H5. नियम तोच, सुरुवातीचा नियम आपला सेम असणार आहे. सुरुवातीला आपण काय करणार, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. आपण कार्बनची चेन सिलेक्ट केलं. लक्षात, सुरुवातीचा नियम तोच आहे. नंबरिंग सुद्धा तशाच पद्धतीने, जिकडून सबस्टिट्यूएंट जवळ पडला त्या बाजूने नंबरिंग द्या. मग कुठून नंबरिंग देणार तुम्ही, या साईडने 1 2 3 4 5 6. ओके. मात्र आता अगोदर आपण कुणाचे नाव लिहितो, सबस्टिट्यूएंटचे नाव लिहितो. पण इथे 2 सबस्टिट्यूएंट आहेत, मग कुणाचं अगोदर नाव लिहायचं हा प्रश्न आहे. त्यासाठी अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. याचं नाव काय आहे, एम ने स्टार्ट होतं. याचं नाव काय आहे इथिल, ई ने स्टार्ट होतं. अल्फाबेटिकल मध्ये कोण अगोदर येणार इथिल, म्हणजे अगोदर याला लिहून घ्यायचं. हा कितव्या नंबरला आहे, 3ऱ्या नंबरला. मग इथे लिहून टाका 3 इथिल कॉमा. आता मिथिलचा विचार करा, 3 मिथिल कॉमा टोटल कार्बन किती 6 म्हणजे याचं काय आहे ना हेक्स. समजलं? एनी डाऊट? हा दुसऱ्या नंबरला जरी आला असतो बघा, दुसऱ्या नंबरला जरी आला असतो तरी अगोदर आपण यालाच लिहिलो असतो. अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचं. समजलं? समजा हे इथं आला असतो तरी आपण अगोदर याला लिहिलो असतो आणि नंतर त्याला लिहिलो असतो. तसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, तसं एक एक्झाम्पल घेऊ बघा लक्षात. नंतर लिहून घ्या, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो करण्यासाठी. आता हे दुसरं एक्झाम्पल तशा पद्धतीचे. तरी म्हटलं सारखं CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH बॉन्ड C2H5. तुम्ही वर लिहू शकता खाली बरं काय. हा ठीक आहे, बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. आता याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला याला नंबरिंग द्यायचं आहे. याला नंबरिंग देत असताना तुम्ही काय करणार, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. हा आता जर तुम्ही इकडून नंबरिंग द्याल किंवा तिकडून देणार असाल, कुणी कुणी नंबरिंग द्या चालतं, कारण हे दोन्ही एकाच लेवलचे काय आहेत सबस्टिट्यूएंट आहेत. लक्षात, कुणी कुणी नंबरिंग द्या. बघा इकडे 1 2 3 नंबरला येतं, तिकडून जातात 3 नंबर येतं, म्हणजे याच्यात 2 प्रकारे नावं येतात. ठीक आहे, मग मी याला नंबरिंग देईन 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, मग याला नंबरिंग देत असताना आता तुम्ही सांगा मला, अगोदर मी कोणाचं नाव घेणार, कोण घेणार, हे घेणार काय घेणार, हे घेणार. याचं नाव काय आहे इथिल. काय नाव आहे इथिल. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार मी याचं नाव घेणार.
याचं नाव मिथिल आहे म्हणजे यम पासून स्टार्ट होतं, याचं नाव इथिल आहे ई पासून स्टार्ट होतं. अल्फाबेट्स म्हणजे एबीसीडी मध्ये अगोदर कोण येणार, ई येणार, म्हणून अगोदर त्याचं घेणार मी, तो आहे 5व्या नंबरला म्हणजे 5 इथिल. क्लिअर. त्याच्यानंतर 3 मिथिल आणि टोटल किती आहेत रे, 7 आहेत. त्याचं नाव काय ना, हेप्टेन. त्याचं नाव काय ना, हेप्टेन. समजलं. देऊ एक्झाम्पल. मग जर समजा हे 2 वेळेस आले तर डाय येणार, आता दोघांचे क्रमांक येणार, बरोबर. कधी कधी असं असू शकतं, इथे एक CH3 आहे, इथं पण CH3 जोडू शकतो, मग त्यावेळेस तुम्ही याचा एक नंबर त्याचा एक नंबर घ्यायचा, समजते, आणि डाय लिहायचा. हा एक्झाम्पल देतो पुढचं करण्यासाठी. एक्झाम्पल घ्या आणि मग लिहा. चला 3 झाले का, चौथं एक्झाम्पल आहे बहुतेक हे. हा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 बॉन्ड C2H5 बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 CH3 करा. चलो इथं भरते एवढंच. 3 आहे 3. ओके चला याचं मला तुम्ही करून दाखवा एक्झाम्पल. कोणता पडेल आणि कोणता पडणार नाही हे मी बरोबर सांगतो तुला, ठीक आहे, डोंट वरी. आता बघा लक्ष द्या, याचं नाव लिहायचे. तर सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली आपण. तुमचं कन्फ्युजन असं आहे, सर इकडून नंबर द्यायचा का तिकडून द्यायचा, कारण इथून C2H5 जवळ पडतोय, पण ह्या दोघांमध्ये सर्वात जवळ कोण पडतोय, CH3, म्हणजे इकडून नंबरिंग द्या. मग नंबरिंग येणार तुमची 1 2 3 4 5. आता नंबरिंग देत असताना हा मिथिल आहे, हा पण मिथिल आहे, हा इथिल आहे. अगोदर कोणाला लिहायचा, इथिलला लिहायचा. इथिल किती नंबरला, 3 नंबरला, म्हणजे तुमचं येणार पहिलं 3 इथिल कॉमा. आता मिथिल 2 ठिकाणी आहे, कुठं आहे, 2 आणि 3 नंबरला, म्हणजे 2,3. किती वेळेस आला, 2 वेळेस आला, म्हणून काय घेणार आपण, डाय मिथिल. आणि किती आहेत टोटल, 5, म्हणजे स्कोर येणार पेंटेन. क्लिअर आहे. काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, नसावा प्रॉब्लेम आहे, लक्षात. ठीक आहे, ओके चल. तर आता आतापर्यंत आपण जेवढा भाग शिकलेला आहे याचं उलट आपण शिकणार होतो. म्हणजे झालं कसं, आपण स्ट्रक्चर दिलं, बरोबर, तुम्ही नाव लिहिलं, कळलं तुम्हाला, पण तुम्हाला जर नाव दिलं तर त्याचं स्ट्रक्चर कसं लिहायचं हे पण कळलं पाहिजे. आणि दोन्ही प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला एखादं स्ट्रक्चर दिलेलं असेल, सॉरी नाव दिलं असेल, तर त्याच्यावरून त्याचं स्ट्रक्चर काढायचं कसं, त्याची रचना करायची कशी, तर बघा लक्ष द्या. ते कसं करणार, समजा बेसिक पासून घेऊ आपण, एकदम बेसिक पासून. समजा तुम्हाला दिलेला आहे प्रोपेन, काय दिला, प्रोपेन, आणि या प्रोपेनचं तुम्हाला म्हटलं की स्ट्रक्चर काढा. आता स्ट्रक्चर 2 प्रकारचे असतं. एक असतं तुमचं लाईन स्ट्रक्चर, बरोबर, त्याला तुम्ही रेषा रचनासूत्र असं म्हणता, ठीक आहे. आणि दुसरं असतं तुमचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. 2 प्रकारचं स्ट्रक्चर आहे तुमचं. मग ते काढणार कसं, पहिल्या अगोदर आपण समजून घेऊ लाईन स्ट्रक्चर कसं काढतात ते. लाईन स्ट्रक्चर काढत असताना अगोदर बघायचा याच्यामध्ये पॅरेंट, ह्याचं नाव, कार्बनचं नाव काय आहे, काय प्रॉप आहे, काय प्रोप. प्रोप म्हटल्यानंतर किती कार्बन असतात रे, 3 कार्बन असतात. मग लिहून घ्या, 3 कार्बन इथं टाकून घ्या, 1 2 3, राईट. समजलं, 3 कार्बन लिहून घेतलं तुम्ही. फक्त लक्ष द्या, मी तुम्हाला होमवर्क साठी देतो, भरपूर गणित म्हणजे देणार आहे एक्झाम्पल्स, फक्त लक्ष द्या. तुम्ही लक्ष देऊन बघितलं की आता अगोदरचं समजलं ना सगळं, तुम्हाला कसं आहे, फिरून प्रश्न पडला तर ते लिहिता येतं, पण समजलंच नाही तर तुम्ही काय करणार हे म्हणायचे मला. बघा तुम्ही 3 कार्बन लिहून घेतला, मग पुढे काय आहे बघा, ANE. काय आहे, ANE. आता मला सांगा, ANE म्हणजे सिंगल बॉन्ड असतो, डबल असतो का ट्रिपल असतो, सिंगल असतो. मग काय करायचं, 2 कार्बनच्या मध्ये एक सिंगल बॉन्ड देऊन टाकायचा, आणि या 2 कार्बनच्या मध्ये एक सिंगल बॉन्ड देऊन टाकायचा. क्लिअर. जर तुमचं थोडंसं बेसिक चांगलं असेल तर तुम्ही शिकलं असेल की कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजेच याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2,4 येतं, आणि याची जी व्हॅलेन्सी आहे याची व्हॅलेन्सी येते 4. येते का, शिकले ना.
तुम्हाला व्हॅलेन्सीचा अर्थ कळतो का? याचा अर्थ असा आहे की हा जो कार्बन आहे, हा कार्बन त्याची व्हॅलेन्सी 4 आहे, म्हणजे दुसऱ्या 4 ऍटम किंवा कंपाऊंड सोबत बॉन्ड तयार करू शकतो. कळतंय? एक कार्बन दुसऱ्या चौघांसोबत बॉन्ड तयार करू शकतो. हा अर्थ असतो व्हॅलेन्सीचा. समजा नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे, याचा अर्थ आहे की तो तिघांसोबत बॉन्ड तयार करू शकतो. समजलं? म्हणतोय बरं का मी, नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे बरं? 3च आहे. तशी 3च आहे. ओके, चला. जर तुम्हाला हे अर्थ जर समजत असेल तर त्याच्यावर आपल्याला असं करता येईल, काय करता येईल, या कार्बनकडे व्यवस्थित लक्ष द्या. याची मला व्हॅलेन्सी पूर्ण करायचं आहे. व्हॅलेन्सी पूर्ण करायचं म्हणजे कसं करणार मी बघा. या कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4. किती आहे? 4. पण त्यापैकी या कार्बनला एक बॉन्ड कनेक्ट आहे ऑलरेडी, आहे का? एक बॉन्ड कनेक्ट आहे. 4 मधून एक बॉन्ड निघून गेला, राहिले किती? मग 3 बॉन्ड राहिले, म्हणजे इथं येणार H3. समजते? ती व्हॅलेन्सी कोणाला पूर्ण करायचं? हायड्रोजन. आता या कार्बनकडे व्यवस्थित लक्ष द्या. मी जर हे जरा एक्स्ट्रा हे वाटतंय का वेगळं वाटतंय, एक सिंगल वालच ठेवावं लागेल ना त्याला. हा बघा, हे झाला CH3 आणि हा सिंगल बॉन्ड. इथपर्यंत कळालं तुम्हाला? आता पुढे पहा, या कार्बनला नीट लक्ष द्या. व्हॅलेन्सी 4 असते, प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4च असते. पण त्याच्यापैकी याला किती बॉन्ड अटॅच आहेत रे? बघा, इकडे एक अटॅच आहे आणि इकडे एक अटॅच आहे का? आहे ना? म्हणजे 4 मधून 2 अटॅच आहेत, मग राहिले किती? 2 राहिले. मग इथे H2 लिहून टाका. क्लिअर? आणि त्याचा विचार करा, त्याला किती अटॅच आहेत सांगा मला? एकच अटॅच आहे. 4 मधून एक राहिले किती? 3. म्हणजे त्यांना CH3 झालं. हे तुमचं प्रोपेनचं स्ट्रक्चर. काय अवघड होतं याच्यामध्ये? आलं लक्षात? तुम्ही एक करून दाखवा मला, एक्झाम्पल म्हणून करून दाखवा. तुम्हाला हे एक्झाम्पल होतं एक. आता मी दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही मला पेंटेनचं करून दाखवा. पेंटेन करून दाखवा बरं, पेंटेनचं मला. चला, पेंटेनचं करून दाखवा. बघा, कन्फर्म करा तुमचं आले का, चेक करा. मी वर करतोय, तुम्ही तर करा. हा, चेक करून घ्या लगेच. काय वेळ? पेंट या शब्दाचा अर्थ आहे 5 कार्बन. मग 5 कार्बन खटकन लिहून घ्या आपण. 5 कार्बन लिहून टाका. 1 2 3 4 5 कार्बन लिहिले. एएनईचा अर्थ आहे सिंगल बॉन्ड, म्हणजे प्रत्येक कार्बन मध्ये सिंगल सिंगल बॉन्ड टाका. हे अशा प्रकारे. मग आता व्हॅलेन्सी पूर्ण करा. इथं किती येईल? 3 नायट्रोजन. इथं किती येतील? 2 नायट्रोजन. इथं किती येतील? 2. इथं 2 आणि इथं आलं असेल की? हे झालं एक नॉर्मल स्ट्रक्चर, जे बेसिक आहे ते एकदम. आता थोडंसं ऍडव्हान्स मध्ये बघू. म्हणजे अगोदर कुठे स्टोर? इथं का? आता बघा, हे कार्बनकडे नीट लक्ष द्यायला. इकडे एक बॉन्ड अटॅच आणि इकडे एक बॉन्ड अटॅच आहे का? किती बॉन्ड अटॅच आहेत? 2. त्याची व्हॅलेन्सी 4. 4 म्हणून 2 राहिले किती? 2. म्हणून 2 नायट्रोजन. समजतंय? लक्षात? ओके. आता थोडस आणखीन ऍडव्हान्स मध्ये घेऊ. आता एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला अशा प्रकारे. तिसरं एक्झाम्पल, 2 मिथिल पेंटेन. 2 मिथिल पेंटेन असं एक्झाम्पल दिल्यानंतर करायचं काय? आता महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही अगोदर स्ट्रक्चर दिल्यावर फट लक्षात आलं केलं तुम्ही. आता ह्याच्यासाठी करायचं काय? सेम तोच फॉर्म्युला आहे. आता जसं केलो आपण त्याच पद्धतीने करायचे. काय करणार बघा, पेंट या शब्दाचा अर्थ आहे 5 कार्बन. 5 कार्बन लिहून टाका. 1 2 3 4 5. ओके. एन याचा अर्थ काय? सिंगल बॉन्ड. प्रत्येक 2 कार्बन मध्ये एक एक सिंगल बॉन्ड देऊन टाका. दिला. आता महत्वाचे नंबरिंग. आता नंबरिंग महत्वाचे आहे. समजा मी इकडून नंबरिंग दिलो. हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 आणि हा 4, हा 5. तुम्ही तुमच्या मनाने तिकडून पण नंबरिंग देऊ शकता किंवा इकडून, पण कोणतेही एका साईडने. 2 साईडने नंबरिंग द्यायची नाही. नंबरिंग दिलो. नंबरिंग दिल्याच्या नंतर अगोदर व्हॅलेन्सी पूर्ण करण्याच्या अगोदर आपल्याला सबस्टिट्युएंटचा विचार करावा लागतो. सबस्टिट्युएंट कोण आहे? मिथिल आहे.
कितव्या क्रमांकाला आहे? दुसऱ्या नंबरला आहे. मग तुम्ही वर द्या किंवा खाली, काही फरक पडत नाही. समजा मी खाली लिहिलो असं, हा मिथिलचं सूत्र सांगा काय? CH3. काय आलं? CH3. आता तुमचा इथंपर्यंत झाला. आता फक्त व्हॅलन्सी पूर्ण करायचं. बघा कशी करणार. या कार्बनला किती बॉन्ड अटॅच आहेत? एकच बॉन्ड अटॅच आहेत ना. 4 मधून एक गेला, राहिले किती? 3. म्हणजे इथे येणार CH3. या कार्बनचा विचार करा, 1 2 3 अटॅच, राहिले किती? 1. मग इथे काय येणार? CH. इथं काय येईल मग? CH2. बरोबर, 2 अटॅच आहेत. इथं काय येईल? CH2. आणि इथं काय येईल? CH3. अवघड आहे काय? नाही ना. आता मी एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला. ओके, करा. चला घ्या एक्झाम्पल. 2,2 डायमिथिल पेंटेन 6. हेक्झेन, फक्त हेक्झेन काढायचं आणि त्याच्यानंतर 7 2,3 डायमिथिल हेप्टेन. हे तुम्ही करायचं आहे. ठीक आहे, करा.